बेसिकली आउटपुट डिटर्मिनेशन. ठीक आहे. मेसेज डिटर्मिनेशन म्हणजे आउटपुट डिटर्मिनेशन म्हणजे आपण पीओची आरएफची प्रिंट कशी घ्यायची ना ते याच्यामध्ये त्याचा कॉन्फिग आहे. ठीक आहे. सो ते कसं करायचं ते बघितलं. थेरी दिली आहे. मेसेज इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कम्युनिकेटिंग वेंडर्स इन रिलेशन टू purchase transaction. These are two types of communication with vendor and via postal code service or electronically. For output message depends on different criteria that enables to process and send this message. हे कॉन्फिग दिलं बेसिकली कसं कॉन्फिग करायचं दिसतंय. हा. ठीक आहे. हे बेसिकली कॉन्फिग दिलंय. ठीक आहे. इथून हे स्टेप्स आहे. कंडिशन टेबल क्रिएट करतो. प्रिंट काढायची आता वेंडर पीओ आपण रेज करणार ना. ठीक आहे. वेंडर आपल्याला असा स्टॉक देत नाही, त्याला पीओ रेज करून द्यावा लागतो ना. मग ते पीओ रेज करून आपण त्याला मेल पाठवतो हे एक झालं, बट मेल करण्यासाठी पण आपला पीओ बनवावा लागतो ना सिस्टमवर. एसएपी मध्ये जे परचेस डॉक्युमेंट बनतं ते त्याला पाठवण्यासाठी आपण त्याला नंबर पाठवून चालत नाही, डॉक्युमेंट पाठवावं लागतं. हा, जसं तू इथे पण एक टीव्ही घेतलीस, ठीक आहे, तर तुला एक सेल्स इनवॉइस भेटतो. ते सेल्स इनवॉइस का भेटतो? कारण तू त्याच्याकडून विकत घेतले आणि त्यांनी तुला सेल केले म्हणून. हा, तर त्यांना जे त्यांच्या डेपोमधून जिथून मागवायचे त्यांच्यासाठी त्यांना पीओ रेज करावं लागतं. हा, तर त्यांच्याकडून ते परचेस करतायत. इन शॉर्ट तू परचेस नाही करत, तू परचेस करतोय बट ते तुला विकतायत. ठीक आहे. मग तुला ते सेल्स इनवॉइस देणार आणि ते परचेस करणार त्यावेळी ते पीओ रेज करणार असं. समजलं? हा. ठीक आहे. हे स्टेप्स दिले इकडे डायग्राम मध्ये समजण्यापेक्षा इथे मी ऍक्च्युअल दाखवतो तुम्हाला. SPRO SAP रेफरन्स IMG दिसतंय ना. ठीक आहे. त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट परचेसिंग, मटेरियल मॅनेजमेंट परचेसिंग, त्याच्यानंतर मेसेज मध्ये जायचं. मेसेज थोडंसं खाली इकडे जायचं. मेसेज, क्लिक ऑन मेसेज, आउटपुट कंट्रोल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे स्टेप्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट स्टेप्स आहे कंडिशन टेबल, त्याच्यानंतर आहे सिक्वेन्स, त्याच्यानंतर मेसेज टाईप, त्याच्यानंतर मेसेज डिटर्मिनेशन स्कीम स्कीम्स. ठीक आहे. आता ह्या स्टेप्स मध्ये जर तुम्ही ओपन करून बघाल ना कंडिशन टेबल आणि ऍक्सेस सिक्वेन्स, मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये सेम आहे बघा. डिफाईन कंडिशन टेबल फॉर परचेस कॉल कोटेशन, ऍक्सेस सिक्वेन्स फॉर परचेस कोटेशन. याच्यामध्ये परचेस ऑर्डर आहे, याच्यामध्ये पण परचेस ऑर्डर आहे, याच्यामध्ये आउटलाईन अग्रीमेंट आहे, याच्यामध्ये पण आउटलाईन अग्रीमेंट आहे, याच्यामध्ये शेड्युलिंग अग्रीमेंट आहे, याच्यामध्ये पण शेड्युलिंग अग्रीमेंट आहे, याच्यामध्ये इनबाउंड डिलिव्हरी आहे, याच्यामध्ये पण इनबाउंड. इन शॉर्ट स्टेप सेम आहे. ठीक आहे. मेसेज टाईप मध्ये गेला तिकडे पण स्टेप सेम आहे. त्याच्यानंतर मेसेज डिटर्मिनेशन स्कीमामध्ये गेला तिकडे पण स्टेप सेम आहे. सो आपण करतोय ह्याच्यासाठी, सो परचेस ऑर्डरसाठी, सो आपल्याला परचेस ऑर्डरचे स्टेप फॉलो करायचे. ठीक आहे. आपण जे करतोय त्यासाठी स्टेप्स फॉलो करायचे. एवढं लक्ष. क्लिक ऑन दॅट, क्लिक ऑन क्रिएट कंडिशन टेबल फॉर परचेस ऑर्डर, एंटर. कंडिशन टेबल बनवतोय. ठीक आहे. कंडिशन टेबल कॉम्बिनेशन कोणतं आहे इकडे दिलंय बघा, हे जे मी आता दाखवलं ते. ठीक आहे. परचेस ऑर्डर साठी करतोय, सो परचेस ऑर्डर त्यांनी ट्रेडमार्क केलाय. आपण कंडिशन टेबल बनवायचं. प्लांट, वेंडर, मटेरियल परचेसिंग. रिअल टाइम मध्ये मॅटर करत, रिअल टाइम मध्ये डिफरंट पण असू शकतं. ते तुमच्या कंपनी सांगणार कोणत्या कॉम्बिनेशन बनवायचं, तर कोणत्या कॉम्बिनेशनला रेकॉर्ड मेंटेन करायचं बेसिकली. प्लांट, वेंडर, मटेरियल परचेस, मटेरियल परचेसिंग, परचेसिंग ऑर्गनायझेशन आहे परचेसिंग ग्रुप आहे, काही प्रॉब्लेम नाही. या फिर इकडची डिलीट मारायची असेल तर परचेसिंग ग्रुप इथे सिलेक्ट करून डिलीट मारू शकतो. क्लिक ऑन येस, क्लिक ऑन परचेसिंग. ठीक आहे. डबल क्लिक केल्यावर इकडे आणि क्लिक करून इथे डिलीट मारलं ते निघून जातं. देन क्लिक ऑन जनरेट. ऑलरेडी टेबल एक्झिस्ट असेल तर शो करणार 505 ऑलरेडी आहे आणि एंटर केल्यावर ते स्वतःच जनरेट कर. क्लिक ऑन येस, स्वतः जनरेट ऑन. देन क्लिक ऑन लोकल ऑब्जेक्ट. लोकल ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपलं टेबल क्रिएट झालं 507.
Condition table 507. तुझं नाव सगळं छोटं असतंय. 100 पण केवढं छोटं वाटतं तुझ्यामध्ये. ठीक आहे जाऊ दे. काय back cancel, then access sequence, define access sequence for purchase order, click on that, enter information message आहे एंटर करायचं. ठीक आहे. सो क्लिक ऑन न्यू एंट्रीज. आपण स्वतःचा बनवतोय Z002 access sequence for purchase order. हा स्वतःच बनवतो बेसिकली मी. ठीक आहे. आपली चॉईस आहे, आपण काय पण बनवू शकतो. सिलेक्ट दिस, डबल क्लिक ऑन ऍक्सेसेस, क्लिक ऑन न्यू एंट्रीज, ऍड नंबर 10 का नंतर कोणी ऍड केलं तर ते 20, 30, 40 मध्ये असं ऍड करतात. नंतर कोणाला जर दुसरं ऍड करायचं त्यामध्ये गॅप असतो, म्हणून ते आपण तेवढी गॅप ठेवतो 10 ची. 507 एंटर, दोनदा एंटर. सिलेक्ट दिस, डबल क्लिक ऑन फील्ड, एंटर. ह्या फील्ड यायला पाहिजे. ठीक आहे. हे वाले फील्ड नाही आलं तर सिस्टम मध्ये इनकन्सिस्टन्सी येते. then click on saved, click on it. Access sequence बनला आपला 50. back, 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 back. ठीक. Then message type, define message type वर क्लिक करायचं for purchase order, maintain message type for PO. ठीक आहे. स्टँडर्ड आहे NEU for purchase order. ठीक आहे. then select this, click on copy. ठीक आहे. इथे मी सेम नेम देतोय Z001, सॉरी Z002. इथे माझं ऍक्सेस सिक्वेन्स बनवलं ते मी ऍड करणार Z002. ठीक आहे. नंतर एंटर, 3 वेळा एंटर. देन क्लिक ऑन सिलेक्ट दिस, अवर आउटपुट टाईप, डबल क्लिक ऑन मेसेज ऑन टायटल. ते इंग्लिश असतं, डी असतं, डी रिप्रेझेंट जर्मन. क्लिक ऑन प्रोसेसिंग रुटीन मध्ये त्या स्क्रीनशॉट रिअल टाइम मध्ये हे प्रोग्राम फॉर्म रुटीन फॉर्म हे सर्व आपल्याला अबॅपर देतो. ठीक आहे. ठीक आहे. हे अबॅपर देतो. प्रॅक्टिस पर्पज आपण स्टँडर्ड ऍड करतो. प्रिंट आउटपुट साठी एंट्री डॉट अंडरस्कोर न्यू medrock अंडरस्कोर PO. चार्जिंग Tejas charging something. ठीक आहे. सो प्रोग्राम फॉर्म रुटीन फॉर्म PDF स्मार्ट फॉर्म एवढा आपण ऍड केला आणि इथं टाईप मध्ये PDF. इंटरनेट कनेक्शन त्यांचं सर्व्हर कनेक्ट करून त्यांच्या सर्व्हरला काहीतरी इश्यू झाला तर थोडा वेट करायचा. ठीक आहे. इथे PDF ठेवायचं. रिअल टाइम मध्ये डिफरंट असू शकतं. देन पार्टनर रोज वगैरे करायची जरूरत नाही. देन क्लिक ऑन सेव्ह, एंटर.
एंटर. ठीक आहे. बॅक बॅक आउटपुट टाईप बनवला Z0002. हे आपल्या इकडे न्यू एंट्रीज करायची आणि ते ऍड करायचं 1 आणि आपलं Z0002 परचेस ऑर्डर. कंडिशन टाईप जी आपण बनवली ना आउटपुट टाईप तिथे ऍड केली Z0002. लेट क्लिक ऑन सेव्ह. एंटर. Right? Back. Cancel these. Then message determination schema. Define message determination schema for purchase order. ठीक है. ये वाला. Click on that. Assign message schema for purchase order. पहले ही वाली स्टेप करायची. Maintain message schema determination for purchase order. ये स्टैंडर्ड वाला है. RMPEF1 परचेस ऑर्डर ही स्टँडर्ड वाला आहे. ठीक आहे. ह्याला कॉपी करायचं. हे आपलं स्वतःच बनवायचं. Z0002 एंटर करायचं. एंटर करायचं 2 वेळा एंटर. देन सिलेक्ट दिस. डबल क्लिक ऑन कंट्रोल डेटा. ठीक आहे. इथे आपलं कंडिशन टाईप ऍड करायचं. 80. कंडिशन टाईप आपला आहे Z. ठीक आहे. सेट 80. नाही नाही 80 आपण काय ऍड केलं कारण आधी इथे ऑलरेडी ना 70 आहे. बघ बॅक जाऊन दाखवतो मी तुला. ह्याच प्रोसिजरमध्ये ना जे आपण कॉपी केलं ना स्टँडर्ड मध्ये इथे 70 पर्यंत ऑलरेडी होते. कॉपी होऊन आला. ठीक आहे. त्यामुळे आपण 80 ऍड केलं असं. हा. एक मिनिट हे फक्त इथे 1 आहे. सो एंट्रीज करून डिलीट मारलं ना मग परत तेच वाला ऍड नाही होत. बाहेर सिलेक्ट दिस. डबल क्लिक ऑन कंट्रोल डेटा. कॉपी केलं त्यावेळी ऑलरेडी होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. 70. मग त्याला सिलेक्ट करून मी डिलीट मारतोय. सेव्ह करतोय. एकदा डिलीट मारून सेव्ह केला ना मग त्याच्यामध्ये तेच वाला परत ऍड नाही होते. बोलतो ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून असं बोलतो. मग हाय बॅक जाऊन परत येऊन मग ऍड करावं. हे एसएबीचं स्टँडर्ड बिहेवियर आहे. 70 ऑलरेडी आहेत. ठीक आहे. 80 डिलीट मारलेलं परत असतं. नेक्स्ट 70 ऑलरेडी म्हणून 80 ऍड. सेव्ह दिस. ठीक आहे. हे झालं आपलं प्रोसिजर. बॅक बॅक असाइन स्कीमा टू परचेस ऑर्डर. ठीक आहे. ते आपलं प्रोसिजर ऍड करायचं जे आहे Z0002. ठीक आहे. क्लिक ऑन सेव्ह. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ना. काय डाऊट नाही ना. त्याच्यामध्ये दुसऱ्या स्टेप्स तशाच केल्या तुझ्या नोट्स मध्ये हा तसाच केलाय सेम टू सेम. ते झालं. एवढं केलेलं आपण. त्याच्यानंतर ही वाली स्टेप्स केली. त्याच्यामध्ये आपण 1 टाकून ही कंडिशन टाईप असाइन केली.
then schema for purchase order. वन टाकून ही असाइन केली. त्याच्यानंतर मग आपण इथे प्रोसिजर बनवला, आउटपुट टाइप बनवला आणि मग तो आउटपुट टाइप आपण इथे असाइन केला. इथे जाऊन ते प्रोसिजर बनवलं कॉपी करून स्टँडर्डला आणि मग ते प्रोसिजर आपण याच्यामध्ये असाइन केलं. इथे आपला आउटपुट टाइप असाइन केला जो आपण बनवला Z002. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तो जाऊन इथे फक्त तो ऍड केला. ठीक आहे, स्कीमामध्ये. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे MN04. /n MN04. ठीक आहे. इथे आपला आउटपुट टाइप टाकायचा जो आहे Z002. हे टाकून जर की कॉम्बिनेशन वर क्लिक करशील ना तर तेच येणार जे आपण कंडिशन टेबल मध्ये बनवलं. कारण तुम्ही जर नोटीस केलं असेल ना पहिला आपण कंडिशन टेबल बनवलं, कंडिशन टेबल ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये ऍड केला, ऍक्सेस सिक्वेन्स आपण ह्याच्यामध्ये आउटपुट टाइप मध्ये ऍड केला आणि आउटपुट टाइप आपण प्रोसिजर मध्ये ऍड केला आणि प्रोसिजर टाइप पीओ ला असाइन केली. ठीक आहे. त्यामुळे मी इथे जे ऍड करतो त्यावेळी तेच कॉल होतं बॅक एंड टास्क. ते एकमेकांची लिंक आहे त्या सर्व गोष्टी. एंटर. मग आता इथे मला ऍड करावं लागणार रिक्वायर्ड डिटेल्स. सो मी लेट्स चेक माय पीओ. हा सप्लायर आहे. सप्लायर आहे, इसको इसमें ऐड करतो वेंडर. प्लांट मला घ्यायचे आणि पर्चेसिंग ऑफ ऍड करायचं. हे झालं माझं मटेरियल कोड आणि पर्चेसिंग ऑफ ऑर्गनायझेशन डेटामध्ये हेडर मध्ये भेटणार ADPUO. ऍड करून एंटर केलं. ठीक आहे. लँग्वेज इथे मी EN टाकली, एंटर केलं. देन क्लिक ऑन सेव्ह. ठीक आहे. एवढं टाकून सेव्ह करा. कंडिशन रेकॉर्ड सेव्ह. आता मी पीओ क्रिएट करणार. लेट्स सी. हा, पीओ क्रिएट करायचा. त्याच्या आधीची प्रोसेस, त्याच्या आधीचा कॉन्फिग आहे. इकडे मी कुठे दिसतोय तुम्हाला दाखवतो. प्लांट ऍड केला. ठीक आहे. दुसरा टाईप, दुसरा एक पीओ क्रिएट करून चेक करूया.
हे आपने बघितलेलं ना सिरियल नंबर. ठीक आहे, याचा आपण हे टाकला, हा सप्लाय टाकला. Sorry, and click on save. ठीक आहे, हा रेकॉर्ड सेव्ह झाला. सो आपला पीओ पण आपण सेव्ह करूया. पीओ पण सेव्ह झाला. ठीक आहे, 1063 पीओ नंबर आहे. 1063 ओपन करतोय पीओ. इथे जायचं मेसेजमध्ये. त्याच्यामध्ये ना एक इश्यू येतो. ठीक आहे, काय इश्यू मी सांगतो तुम्हाला. तुम्ही मेसेज आहे ना याच्यामध्ये दिलं असं आहे ना, बट हे सर्व करून नाही, मी सेंड केलंय. हे सर्व करून कॉन्फिगरेशन डन. नाव वी नीड टू चेक इन परचेस ऑर्डर. याच्यावर पीओ क्रिएट करणार आपण. ठीक आहे, पीओ क्रिएट केलं ना, इथे मेसेज वर क्लिक करायचं असतं. ठीक आहे, एंटर हेअर टू चेक द मेसेज जनरेटेड ऑर नॉट. ठीक आहे, बट आपला मेसेज जनरेटेड होत नाही. मेसेज क्लिक केला नाही, ते येल्लो यायला पाहिजे, ते रेड इनकरेक्टली प्रोसेस. ठीक आहे, हा एक इश्यू आहे याच्यामध्ये. जर आपण क्लिक ऑन कम्युनिकेशन मेथड मध्ये केलं तर नाही येत. आणि हे दाखवतो मी तुम्हाला. हे केलं ना, मग हे टाकलं LP01 आणि सेव्ह केलं. ठीक आहे, देन प्रिंट प्रिव्ह्यूवर क्लिक केला तर डिटेल्स येतो. सो इथेच होत नाही, इथे येल्लो येत नाही. त्यामुळे जर मी प्रिंट प्रिव्ह्यूवर क्लिक करीन ना तर एरर मेसेज होतो. आणि एरर मेसेज हा आपला फंक्शनचा नाही आहे एरर. तर मी आपला ह्या सिस्टमचा इश्यू आहे, जर पी करीन आणि ह्याच्यामध्ये जर टाकली चार जीपीटी वर मी जर टाकली SAP system error notification not something wrong with your input. ठीक आहे, आपला इश्यू नाही आहे, हे सर्व्हरचा इश्यू आहे, त्यामुळे ते येत आहे. ठीक आहे, सो इंटरव्ह्यू मध्ये ना तुम्हाला त्या स्टेप सांगाय. ठीक आहे, असं केलं त्याच्यानंतर हे हा, त्याच्यामध्ये स्टेप सांगायचे. पहिलं कंडिशन टेबल क्रिएट. पहिलं कंडिशन टेबल क्रिएट केलं. त्याच्यानंतर मध्ये ऍक्सेस सिक्वेन्स मध्ये असाइन केलं. ऍक्सेस सिक्वेन्स क्रिएट करून त्याच्यामध्ये कंडिशन टेबल असाइन केलं, हे मला. त्याच्यानंतर मग मॅसेज टाईप क्रिएट केला, म्हणजे आउट टाईप. ठीक आहे, आणि याला कॉपी करून. ठीक आहे, ही झाली थर्ड स्टेप. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये माझा ऍक्सेस सिक्वेन्स थर्ड स्टेप मधलंच आहे. हे पण थर्ड स्टेप मधलं आहे. इथे आता प्रोग्राम आणि रुटीन वगैरे फॉर्म देणं ते आपण ऍड करायचं. इथे थर्ड स्टेप मधलंच आहे. थर्ड स्टेप मध्ये सब स्टेप आहे. त्याच्यामध्ये फक्त आउटपुट टाईप 1 आणि आउटपुट टाईप सेंड केलं त्याच्यामध्ये. फोर्थ स्टेप तुम्ही कन्सिडर करू शकता इंटरव्ह्यू. फोर्थ झाली की फिफ्थ आहे. त्याच्यामध्ये स्टँडर्ड स्कीमाला कॉपी करून माझा मी स्वतःचा बनवला. ठीक आहे, झेड वाला. आणि त्याच्यामध्ये मी कंट्रोल टेबल जाऊन माझा आउटपुट टाईप ऍड केला. आउटपुट टाईप ऍड केलं, त्याच्यानंतर मी माझं ते प्रोसिजर पीओ टाईपला असाइन पीओला असाइन. आणि मी नॉर्मल नंतर लास्ट कंडिशन रेकॉर्ड मेंटेन. सर्व कॉन्फिगरेशन झालं. सर्व कॉन्फिगरेशन झालं. सगळं पीओ क्रिएट केला, मेसेजवर क्लिक करून इथे माझा टाईप असाइन केला आणि जे प्रिंट प्रिव्ह्यू घेतला प्रिंट प्रिव्ह्यूवर हे स्टँडर्ड दाखवतोय तुम्हाला. हे स्टँडर्ड दाखवतोय. याच्यामध्ये जर लोगो येणार खाली, ऍड्रेस येणार, लोगो येणार, ऍड्रेस येणार, हे सिग्नेचर वगैरे येणार, वेगळे येणार. प्रॉस्परलेस फॉलो वाईज व्यवस्थित मस्त दिसतो. नॉर्मलाइज म्हणजे स्टँडर्ड आहे. नॉर्मल स्टँडर्ड आहे.
सर हे असणार म्हणजे सिनियर बरोबर बसून हे असणार सिनियर